हितचिंतक, माझे सर्व नातेवाईक, माझ्या गावावरून आलेले साथीचे सर्व मंडळी, माझ्या वडिलांच्या आदळून आलेले कारल्याची मंडळी आणि संपूर्ण या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातून, विविध गावातून, वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेल्या सर्वांना मी सर्वप्रथम मानाचा जय भीम. आपल्या सगळ्यांनी हा कौतुक सोहळा केला त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना धन्यवाद देत देता आपल्या ऋणात राहू इच्छिते ही इच्छा सर्वप्रथम मी प्रदर्शित करते. मगासपासून माझा जीवन प्रवास आणि या कार्यक्रमा इतकी लायक होण्यासाठी माझा जो प्रवास आहे तो आपल्या सगळ्यांना सांगितला. इथं ॲडव्होकेट कोदरे आहेत का? माझ्या सगळ्या प्रवासामध्ये ॲडव्होकेट कोदरे यांनी देखील फार मोलाचं सहकार्य केलं होतं. ही जी इलेक्शन आहे ही आमच्या वकिली क्षेत्रातली सर्वोच्च जी समिती आहे त्या समितीची एक सदस्य होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वोच्च हे जे पद आहे सदस्यत्वाचं आणि त्याच्यापुढे आहे व्हाईस चेअरमन, त्याच्यानंतर आहे चेअरमन आणि त्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियासाठी या समितीमधून एक जण पाठवला जातो, अशी ही प्रक्रिया आहे. मी 88 साली वकील झाले. मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या आईवडिलांनी मला त्यावेळेस हट्ट केला होता. मला खरं तर प्रोफेसर व्हायचं होतं. माझ्या आईवडिलांनी हट्ट केला की तू वकील व्हावंस. त्याला कारण असं होतं की आमच्या घराची केस वडगावला चालू होती. त्यात जे वकिलांना एकदा फी द्यावी लागली, या वकिलांनी जी हट्टाने फी घेतली त्यासाठी 15 दिवस चूल पेटली नव्हती. आई म्हणाली की तू वकीलच व्हावंस. आणि मग मी ह्या वकिली क्षेत्रात इच्छा नसताना एक पदार्पण केलं. पण माझी एक सवय सगळ्यांनी सांगितली, मी एकदा हट्ट केला की तो हट्ट मी पूर्ण करते. आणि त्यानुसार मी इथून पहिली महिला होते की मी पुण्यामध्ये शिक्षणासाठी जायचे. त्यावेळेस लॉ कॉलेज नव्हते. आता आपल्या मावळ तालुक्यात मला वाटतं 5 लॉ कॉलेज आहेत. परंतु त्यावेळेस साधी लोकल असायची आणि ती लोकल 6 वाजता 6ला 5 कमी असताना असायची आणि मी 6ला 5 कमी असताना घरातून निघायचे. वडील त्याच गाडीला असायचे. मी पळत पळत जाऊन मी ती लोकल पकडायचे, कारण 2 ब्लाऊज सकाळी शिवत असायची आणि ती लोकल पकडायची. इंजिन ड्रायव्हरला रोज आम्ही सांगायचं, आम्ही प्लॅटफॉर्मच्या अलीकडे गाडी पलीकडे पळत जाऊन पहिला डबा पकडायचा, घोरावडे गेला की तो डबा सोडायचा, दुसऱ्या डब्यात जायचं, तोपर्यंत डबा परत क्रॉस करायचा, वेगळ्यावाडीला परत तिसरा डबा पकडायचा, देवरोडला उतरायचं, धाडस करायचं नाही. असे 3 डबे गाडीतून क्रॉस करून मग नंतर खिडकीला उभं राहायचं दरवाजामध्ये आणि चालती गाडी सोडायची. ती ह्यासाठी की जर गाडी थांबेपर्यंत जर थांबलं तर पुढचं लेक्चर मिळत नव्हतं, बस निघून जायची. आणि जर कधी गाडी लेट झाली की तिथून जे पळत सुटायचं, कारण शिवाजीनगर ते डेक्कन आणि डेक्कनहून सिम्बॉयसिस हे जे 2 बस बदलाव्या लागायच्या. मध्ये गुडलकचा चौक असायचा, भरधाव वाहनं असायची. म्हणजे मला आठवते की माझ्या एका मैत्रिणीला त्या भरधाव गाड्यांच्या भीतीने तिच्या आईने वकील होऊ दिलं नाही. ती आत्ता गेल्या 2 वर्षापूर्वी ती मला बघून ती परत आत्ता वकील झाली. तर असा हा धकाधकीचा प्रवास. आणि त्यावेळेस गाड्या अजिबात वेळेवर नसायच्या आणि तिथून पळत सुटायचं शिवाजीनगरहून तर पोलीस ग्राउंड आणि फर्ग्युसन कॉलेज, तिथून आम्ही त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये एक तार तोडली होती, तिथून BMCC सिम्बॉयसिस. असा हा रोजचा प्रवास आणि आल्यानंतर परत काम आणि नंतर कधीतरी अभ्यास. अशा परिस्थितीत काम करत असताना मी 88 साली वकील झाले. तालुक्यातले पहिली वकील होण्याचा मान मला मिळाला. आणि मग ज्यावेळी आपण काहीतरी पहिल्यांदा होतो तर त्याचा आदर्श कोणीतरी घेत असतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो आपल्या सगळ्यांना की मी ज्या पद्धतीने वकिली केली तो आदर्श घेऊन मावळातल्या जवळजवळ नंतर पुढच्या 10 वर्षात 100 मुली वकील झाल्या. आणि हे मला माझं यश वाटतं की 100 मुलींच्या आईवडिलांनी आदर्श घेतला की माझ्या मुलीला वकील करायचे आणि ते भोसलेताईंसारखी झाली पाहिजे. आणि त्यामुळं ती जी जबाबदारी होती ती पार पाडत असताना मला अनेक कटू चांगले अनुभव आले.
कोणीतरी असं मला म्हटलं की वडगावच्या बारचं आम्ही सदस्य होऊ देणार नाही. आणि त्यावेळेस मी त्यांना 25 वर्षापूर्वी सांगितलं, मी आज जाहीररित्या सांगते, कधी सांगितलं नव्हतं, की मी सांगितलं ह्या बारचे मी इलेक्शन लढवणार नाही, मी पुणे बारचे इलेक्शन लढवणार नाही, पण मी जर झाले तर बार काउन्सिलचे सदस्य होईल. आणि तो शब्द 25 वर्षांनी मी खरा करून दाखवला. 8 वर्षापूर्वी इलेक्शन लढवली, 4 राज्य मी फिरले, परंतु चंद्रपूरला आमच्या बेवड्यांची गाडी घेऊन गेले. चंद्रपूरला मोठा ॲक्सिडेंट झाला, तुलकाका त्याच्यात होते, आमचे राजरत्न इथं आले तो त्याच्यात होता, आणि गाडी ट्रकमध्ये घालून आणावी लागली. प्रचार थांबला. नाहीतर गेल्या वर्षी देखील मी माझा झंझावात सोडला नसता आणि गेल्या 8 वर्षापूर्वीच मी सदस्य झाले होते. परंतु अपयश यशाची पायरी असती. पहिल्यांदा नगरसेवक 91ला झाले नाही, 97ला नगराध्यक्ष झाले, तशी ही इलेक्शन हारले, परत इलेक्शन लढले, आणि आज तुमच्यासमोर हा कौतुकाचा सोहळा मी अनुभवते. ज्या दिवशी माझी निवड झाली त्या दिवशी शिवरायांनी त्यांच्या पदस्पर्शाने आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत ज्यावेळेस मला हा मानाचा तुरा माझ्या शिरपेतात खोचला गेला, तो दिवस होता शिवराज्याभिषेक दिनाचा. आणि त्याचा मला विशेष आनंद झाला की शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी मला हा मान मिळाला. परंतु हे मान मिळत असताना अनेक सरांनी आता सांगितले माझी कर्तव्य काय काय आहेत, ती कर्तव्यांकडे मला जावं लागणार आहे. परंतु ते करत असताना माझ्या सगळ्या ह्या तुमच्याकडून जी ऊर्जा मला मिळते, मी विविध प्रांतात काम केलं, मी साहित्य क्षेत्रात काही थोडा वेळ काम केलं, साहित्यकला संस्कृती मंडळाचे पदाधिकारी आमच्या इथं आलेले आहेत, तर त्यांच्याबरोबर जी गोनी दांडेकरांनी ॲडव्होकेट सहदेव मखामले यांनी स्थापन केलेली संस्था आहे, त्यात काम करता आलं, विधी क्षेत्रात काम करता आलं, सामाजिक क्षेत्रात काम करता आलं, धार्मिक क्षेत्रात काम करता आलं. हे केवळ आणि केवळ घटनेने जे मला अधिकार दिला होता त्या अधिकाराचा मी वापर केला आणि बाबासाहेबांचे विचार, फक्त बाबासाहेबांचेच विचार मी डोक्यात ठेवले. आणि म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जो होता, तर बाबासाहेब म्हटले ते संघर्षही मेरा जीवन आहे. तसं माझं जीवन देखील संघर्षमय, मी त्याला कधीच संघर्ष मानला नाही, ती मला माझी ऊर्जा मानते. आणि म्हणूनसाठी मी हा प्रवास माझा जो सुरू केला, हा अविरत न थांबता सुरू झालेला हा प्रवास आहे. आणि या प्रवासाची शेवट कदाचित मी सुप्रीम कोर्टाची जी कमिटी आहे, बार काउन्सिल ऑफ इंडिया, इथपर्यंत जाण्याचं जे स्वप्न आहे ते कदाचित तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी पूर्ण करू शकेल असा आजचा हा विश्वास मी इथं व्यक्त करते. मला या निमित्त हे सांगावंसं वाटतं, ही जी इलेक्शन आहे ही इलेक्शन फार सोपी नव्हती. बनसोडे सरांनी सांगितलं, बनसोडे सर माझ्याबरोबर सतत 4 महिने होते आणि त्यांनी जी कविता ऐकवली ती सगळीकडे त्यांनी ऐकवलेली आहे. आणि त्यावेळेस ज्यावेळी आम्ही जिथं जिथं जायचं तिथं आमच्याबरोबर कोणीही गॉडफादर नव्हता. किंवा मगाशी एका वक्त्यांनी सांगितलं की कशाचा पाऊस पाडावा लागतो, तो पाऊस पाडण्याचं धन देखील आपल्याकडे नव्हतं, परंतु एक इच्छाशक्ती आणि माझं वक्तृत्व, मी काय करणार, माझी भूमिका ही ज्यावेळेस मी सांगितली त्यावेळेस निश्चितपणे सगळ्या लोकांना पटली. कदाचित मावळाच्या लोकांना पटली नसेल, त्याची अनुभूती काम केल्यानंतर कदाचित ते माझी परीक्षा घेत असतील असं मी समजते, आणि ती मात्र महाराष्ट्राला पटली. आणि सगळ्यांमध्ये पहिल्यांदा महिलामधून निवडून देत असताना सर्वाधिक मतं मिळवण्याचा मान देखील माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या वकील बंधू भगिनींच्या मतांमध्ये मिळाला आहे. आदरणीय जयदेवजी गायकवाड मतदानाला आले होते. मी खरं तर प्रचारासाठी त्यांच्या समोरपर्यंत पोहोचू शकले नव्हते आणि ते आले, म्हटले रंजना तुम्ही? मी म्हटलं मी आहे, मला 1 नंबरचं मत द्या. आणि त्यांनी खरोखर ते 1 नंबरचं मत दिलं. अशी सर्वाधिक मतं जी एकूण मिळाली त्यात पुणे जिल्ह्याची मतं सगळ्यात जास्त होती. वडगावची जरी कमी असतील तर पुणे जिल्ह्याची मतं होती. आमचे मेवणे किशोरजी पानसरे जे आहेत त्यांनी संपूर्ण कोकण भाग सांभाळला होता, त्यामुळं कोकण विभागातून मला सगळ्यात जास्त मतं मिळाली. माझा रोहित हा जो आहे तो त्यांनी मुंबईचा भाग सगळा सांभाळला आणि सगळी धुरा सांभाळली. आमची त्रिरत्न आहे ती सतत मला एक प्लॅन करून द्यायची की मी आज कुठं जायचं आहे, कुठं बोलायचं आहे, किती बोलायचं आहे. माझ्याबरोबर जी टीम दिली होती, जर मी जास्त बोलले किंवा समोरचा जास्त बोललं तर पाण्याची बाटली द्यायची की आता वेळ संपली, हे सिग्नल होतं. तर अशा ह्या परिस्थितीमध्ये काम करत असताना, राज्यभर फिरत असताना अनेक चांगले अनुभव आले आणि अनेक प्रश्नांची जाणीव मला झाली. अनेक आमचे जे वकिली क्षेत्रातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न जे तालुक्यात काम करत असताना मला जे माहीत आहेत, परंतु त्याहीपेक्षा जास्त बीडवरून माझे बंधू भगिनी आलेले आहेत. बीडचे बघितलं की तो भाग जो आहे तो आपल्यासारखा फार सधन नाही, परंतु विचारांची सधन
अनेक वकील तिथं मी गेल्या म्हटल्याबरोबर आपली बाई आली. मला सगळीकडे एक अनुभव आला, म्हणजे आमच्या इथं मी जातीयवादावर काही बोलत नाही, परंतु मी जिथं गेले तिथे माझे जातीचे बंधू भगिनी की आपली बाई आली ह्या एकाच विचाराने जे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळे सर्वाधिक कदाचित मतं मिळण्याचा मान मला मिळाला. त्यामुळे त्यांना सर्वांना मी इथं जाहीर धन्यवाद देईन की त्यांच्यामुळे की जवळजवळ 30,000 वकील बौद्ध समाजाचे आहेत, 30,000. आणि जर विचार केला तर 3,500 मताला एक माणूस निवडून येतो. म्हणजे जर आपण विचार केला तर साधारणतः 5 लोक आपले निवडून जाऊ शकतात. परंतु 61 साली स्थापन झालेल्या संस्थेमध्ये आजपर्यंत एकही माणूस केवळ एकजूट नसल्यामुळे निवडून गेला नाही, परंतु एकजूट माझ्या पाठीशी सगळ्यांनी दिली आणि म्हणूनच मी या पदापर्यंत पोचू शकले. आणि जबाबदारी एक मुद्दाम ओढवून घेतलेली जबाबदारी आहे. कुठलं काम आपल्याला जर आवडतं असेल तर ते काम आपण निश्चितपणे चांगल्या प्रकारे करू शकतो आणि म्हणून मी आवडीने स्वीकारलेली जबाबदारी आहे. त्यामुळं ते काम मी तेवढ्याच आत्मीयतेने करण्याचा मी प्रयत्न करेन. मी तिथं जाऊन बघितले, सगळं मला नवीन आहे, परंतु तरीसुद्धा मी किती वेळ मला मिळेल, कारण मी नगराध्यक्ष असताना देखील कधीही माझी वकिली सोडली नव्हती. त्यामुळे या पोस्टवर गेल्यावर देखील मी माझी वकिली सोडणार नाही. तरी माझ्या वेळेचं नियोजन करून आपल्या सगळ्यांचे जे मार्गदर्शन, इथं वकील मंडळी बरीचशी बसलेत, मला आता दिसत नाहीत, पण आलेली मगाशी मी बघितली, त्या वकिलांचे जे प्रश्न आहेत, नवोदित वकिलांचे प्रश्न आहेत. आता एक अकॅडमी स्थापन झालेली आहे. मावळातले जे नवोदित वकील आहेत त्यांच्यासाठी प्राधान्याने मी निश्चितपणे त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम करेन. जाता जाता आमदार साहेब इथं बसलेले आहेत. त्यांनी अनेक मावळातल्या पोलीस स्टेशन असेल, लोणावळ्याचं हॉस्पिटल असेल, कानाफाट्याचं हॉस्पिटल असेल, तळेगावची नगरपालिकेची इमारत असेल, हे त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी पूर्ण केलं आहे. आणि एक आता नवीन काम त्यांनी जे हाती घेतले ते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आणि माझ्या कारकिर्दीत ते पूर्ण करावं. ते काम असं आहे की न्यायालयाची इमारत जी आहे ही इमारत तशी फार कमी आहे. पूर्वी फक्त मी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस 2 तिथं कोर्ट्स होते, 2 मॅजिस्ट्रेट कोर्ट होते आणि नंतर आता एक 4-5 वर्षापूर्वी सेशन कोर्ट आपल्याकडे आले. एक कोर्टाचे 2 सेशन्स कोर्ट झाले आणि नंतर सिनियर डिव्हिजनचे 3 कोर्ट आले. 2 मॅजिस्ट्रेट कोर्टाचे 10 मॅजिस्ट्रेट कोर्ट झाले. म्हणजे जवळजवळ 10, 3, 15 आणि आणखी 2, 17 कोर्टाची कोर्ट हे 2 कोर्टांसाठी असलेल्या इमारतीत काम चालवतात. त्यामुळे ती इमारत जी आहे ती फार कमी पडते. वकिलांच्या बसायला वकिलांना जागा नाही आणि त्यामुळे मोठी इमारत होणं हे तालुक्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असं काम आहे. आणि त्यासाठी आपण जी नियोजित जागा निश्चित केलेली आहे ती खरंच स्वागतार्ह आहे. मी आपल्याला इथून शब्द देते की आमच्याकडे काही जणांचा जरी विरोध असला तरी तो विरोध कसा मावळता येईल किंवा त्यांना समजावून कसं सांगता येईल हे बार काउन्सिलची मी सदस्य या नात्याने निश्चितपणे प्रयत्न करेल. पुढील 2 महिन्यामध्ये आपल्याला सकारात्मक भूमिका आमच्या वकील वर्गाकडून मिळेल आणि ते जे न्यायालयाची इमारत आहे ती आपल्या कारकिर्दीत ती पूर्णत्वास जाईल आणि त्यासाठी आपल्या या सगळ्या मावळ तालुक्यातील लोकांना चांगली सुविधा इथं आपण उपलब्ध करून द्याल असा एक आशावाद इथं व्यक्त करते. खरं तर अनेक प्रश्न डोक्यात होते. उभं राहिल्यानंतर जे समोर तुमच्या दिसले ते मी बोलताना काही चुका झाल्या असतील. इथं आलेल्या सर्व मान्यवरांना सगळ्यांना बोलण्याची संधी कदाचित संयोजकांना देता आली नसेल, उशीर सगळ्यांना झालेला आहे, परंतु तरी देखील प्रेमाने आपण इथं माझ्या या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात म्हणून मी स्वतः व्यक्तिशः आपल्या सगळ्यांचे आभार मानते. मला आपण ऐकून घेतलं त्याबद्दलही आभार मानते आणि असाच स्नेह माझ्यावर आणि माझ्या पुढच्या पिढीवर हा असा आपण ठेवावा. आमच्या घराण्यावर आपण जे प्रेम केलं ते असंच प्रेम करावं. माझ्या सगळ्या बहिणी इथं आल्यात, त्यांचा एकत्रितपणा आहे तो असाच पुढे राहावा अशी इथं आशा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय संविधान.